नाशिक जिल्हा 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 नाशिक शहर पोलीस दलाने दाखवून दिले की गुन्हेगारी कुठेही लपले तरी सुटणार नाहीत. गुन्हे शाखा युनिट 1, 2 आणि अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील 10 अट्टल गुंडांना बेड्या ठोकून गुन्हेगारी विश्वाला जोरदार संदेश दिला आहे. 27 जानेवारी 2026 रोजी अंबड परिसरात कुंदन परदेशी, कुणाल लेखंडे आणि त्यांच्या टोळीने दहशतीचा नंगानाच घातला होता. फिर्यादीच्या घरात घुसखोरी, मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या, परिसरातील वाहनांची तोडफोड आणि फिर्यादी दाम्पत्यावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करत हा सरळ कायद्याला खुले आव्हान होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या थेट आदेशानंतर गुन्हे शाखा कामाला लागली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदार आणि पोलिसांची धाडसी मोहीम नाशिक ग्रामीण, धुळे ते मध्य प्रदेश सीमेपर्यंत पाठलाग करत आरोपीची मुस्कटदाबी करण्यात आली. यामध्ये कुंदन परदेशी, आदित्य पिंगळे, कुणाल लेखंडे, राहुल उर्फ हर्षल गवारे, शुभम पवार, रोहित जाधव, कमलेश सुराणा, मानसी वाळदे, वेदांत परदेशी या सर्वांना अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. भारतीय न्याय संहितेच्या गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून नाशिकमध्ये गुंडागिरी चालणार नाही हा ठाम संदेश पोलिसांनी पुन्हा एकदा दिला आहे. 27 तारखेला अंबड परिसरामध्ये, गंगापूर परिसरामध्ये तसेच मसरूळ येथे देखील काही गुन्हेगारांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला. यातील मुख्य गुन्हेगार आहेत कुंदन परदेशी. याने सुरुवातीला मसरूळ येथून एका व्यक्तीकडून बळजबरी त्याची एक गाडी ताब्यामध्ये घेतली. त्या गाडीमध्ये त्याचे साथीदार भरले. त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारासह तो अंबडच्या हद्दीमध्ये सिडको गेला. त्याने तिथे पण दहशत केली, तिथे गाड्यांची तोडफोड केली आणि काही व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर तो गंगापूर परिसरामध्ये आला, कोलरोडच्या परिसरामध्ये. तिथे पण त्यानं एका चहा व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या तिन्ही घटनांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेची सर्व पथकं यांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे. गुन्हे शाखेचं युनिट 1चं पथक, गुन्हे शाखेचं युनिट 2चं पथक, गुन्हे शाखा अंबड पथक, याशिवाय मसरूळ पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाणे आणि अंबड पोलीस ठाणे या सर्वांनी संयुक्त कारवाई केलेली आहे आणि या सर्व आरोपींना MP मध्ये पळून जात असताना अटक करण्यात आलेली आहे. या सर्व आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये मोका देखील लावण्याची कारवाई सुरू आहे. आणि यापुढे देखील जर कोणत्याही गुन्हेगारांनी शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना कुठलाही दिलासा दिला जाणार नाही. या त्यांचा मुख्य उद्देश परिसरामध्ये दहशत पसरवणे हाच होता. परिसरामध्ये दहशत पसरवणे आणि आपलं वर्चस्व निर्माण करणे असा यांचा उद्देश होता आणि त्या उद्देशातून यांनी हे कृत्य केल्याचं लक्षात आलेलं आहे. हे जे आरोपी आहेत यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. यांच्यावर याप्रमाणेच पूर्वी देखील गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि पूर्वी देखील त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि पुढील हे बराच काळ जेलमध्ये राहतील आणि त्यांना शिक्षाही होईल या प्रकारे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत आणि तशी कारवाई देखील सुरू आहे. साठी बंटी आढाव, नाशिक.